नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर तसेच ग्रो अकॅडमी पुणे ऍपवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नीट पेपर फुटला तो देशाचा प्रश्न, पण टीईटी पेपर फुटला 6 लाख लोकांच्या भवितव्याचा प्रश्नच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, खचून न जाता आपल्याला या पेपर पॅटर्नला सामोरे जाणं खूप गरजेचं आहे. सद्यस्थितीमध्ये तलाठी भरतीची ऍड आली, एमपीएससीच्या माध्यमातून तलाठी एक्झाम होणार. अरे एमपीएससीच्या माध्यमातून होणार म्हटल्यानंतर प्रीमेन्स येणार, निगेटिव्ह सिस्टीम येणार, या सर्व गोष्टी त्यांना सामोरे जावंच लागत आहे. पण आपल्या महा टीईटीच्या परीक्षेबाबत अजून कुठलंही अपडेट नाही. अरे का 6 लाख लोक वेट करतायत ना या परीक्षेसाठी? दादा आमच्याकडे सुद्धा लक्ष द्या, रोहित दादा आमच्याही विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. गरजेचं आहे. आवाज सोशल मीडियाचा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. आता राहिला विषय, टीईटी एक्झाम मध्ये पॅटर्न जर चेंज केला तर विद्यार्थी नुकसान किती आहे? विद्यार्थी तर आहेच आहे, शिक्षक सुद्धा या परीक्षा देणार आहेत म्हटल्यानंतर शिक्षकांना एवढा टर्न घेता येईल का पॅटर्न नुसार? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांची काय स्ट्रॅटेजी असू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली अविरत कंटिन्यू जर पेपर फुटला तरी ग्रो अकॅडमी पुणे या ऍपवर आपली बॅचेस चालू असतात. तुम्ही बिनधास्तपणे ऍप्लिकेशन डाउनलोड करून रजिस्टर करून तुम्हाला ते बॅच घ्यायचे असेल तर घेऊ शकता. अगदीच माफक फीस मध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पॅटर्न विद्यार्थी शिक्षक या परीक्षेसाठी सामोरे जाईल. जर समजा ही परीक्षा MSCE ने घेतली तर, आता सर MSCE कोण आहे? महाराष्ट्र परीक्षा परिषदेने जर घेतली तर याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. पण समजा हीच परीक्षा डायरेक्टली त्यांनी IBPS ला जर दिली, या परीक्षेमध्ये बदलणारे विषय जर विचारात घेतले, प्रश्नाची पातळी पहिल्या पेपरला EVS चा पेपरच्या जर बाबतीत बघितलं, एन्व्हायरमेंटल स्टडी मध्ये तुम्हाला बरेचसे चेंजेस दिसायला मिळतील. तसेच विज्ञानामध्ये सायन्स मध्ये तुम्हाला बरेचसे चेंज दिसायला मिळतील. म्हणजे IBPS च्या माध्यमातून, त्याचबरोबर सोशल सायन्सच्या मध्ये सुद्धा, म्हणजे GS चे जे काही विषय आहेत जनरल स्टडीचे अनेक विषय समाविष्ट असणारे विषय, त्यांच्यामध्ये बरेच चेंजेस दिसतील. पण जर MSCE ने घेतलं तर त्याच्यामध्ये मागच्या पेपरचा आधार घेऊनच परीक्षा पद्धत होईल याची काळजी नसावी. समजा त्यांनी IBPS लाही दिलं तरी जर MSCE ने पेपर काढला तर त्याचा फायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना होणार. आपल्याला पेपरचं पॅटर्न माहीत असणार आणि अनुभवी टीम जर त्या IBPS ला देत असेल तर खऱ्याच अर्थाने आपला तिथे फायदा असणार आहे. सर पेपर कधी होणार? सर्व विद्यार्थी विचारतात, सर पेपर कधी होणार? मित्रांनो, 6 सप्टेंबर या दिवशी कशाचा पेपर आहे? CTET चा. आणि ऑगस्ट मध्ये एका महिन्यामध्ये पुढल्या पेपर होणं शक्य आहे का? आज 28 तारीख आहे. आज किती तारीख आहे? 28 तारीख आहे. या 28 तारीख टू 28 तारीख अजून 30 दिवस होऊन सुद्धा त्यांचं कुठलंही अपडेट आलेलं नाही. वेबसाईटला जाऊन बघा, कुठलंही अपडेट आलेलं नाही. का विद्यार्थ्यांच्या जीवांशी खेळत आहे? 6 लाख लोकांनी जो पेपरसाठी आतुरतेने अभ्यास केलेला आहे, आज उद्या पेपर होईल म्हणून, त्यासाठी तुम्ही काय नियोजन करताय? याला प्रशासन जबाबदार की राजकारण जबाबदार? आता प्रशासनाचा गोंधळच उडाला असेल. पेपर फुटला म्हटल्यानंतर प्रश्न कुठून आणायचे? IBPS ला डायरेक्ट दिले तर IBPS ला त्याचं पॅटर्न माहित नाही, विषय दिले तर IBPS ची मानसिकता माहित नाही. त्यामुळे शेवटी असं वाटतंय मला, MSCE ऑफलाईनच पेपर घेईल असा एक अंदाज वाटतोय. आणि जर ऑनलाईन घेतला तरी MSCE IBPS ला पेपर काढून देईल, पॅटर्न काढून देईल. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, जे शाश्वत विषय आहेत त्याच्यावर जास्त भर दिलेला आहे. शाश्वत विषय म्हणजेच कोणते विषय ते पण सांगतो. आता मराठी व्याकरण बदलणार आहे का? इंग्रजी व्याकरण बदलणार आहे का? त्याचबरोबर हिंदी व्याकरण बदलणार आहे का? त्याचबरोबर गणित बदलणार आहेत का?
बदलणारे विषय म्हणजे हे, याच्यामध्ये काठिण्य पातळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला खऱ्या अर्थाने महाटीईटी जर क्रॅक करायची असेल तर या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. CDP, कारण यांचा सिलेबस अगदीच मोजका आहे, पण याचा सिलेबस वास्ट आहे. याच्यातून मार्क मिळवणं आपल्याला अशक्य होतं. त्यामुळे या गोष्टीकडे जाणे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आता हे गणित असेल किंवा बुद्धिमत्तेचा, तुम्हाला TAIT ला फायदा होणार बुद्धिमत्ता. ओके, याचा कशाला TAIT ला फायदा होणार. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, TAIT-4 उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील 2027 मध्ये होणार आहे. म्हणजे हा आहेच, मागची भरती तर होत राहीलच राहील. जून 2027 ला TAIT-4 सुद्धा होणार आहे. पण कॉम्पिटिशन मध्ये, स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर आतापासून अभ्यास करणे गरजेचं आहे. आणि गोष्ट लक्षात ठेवा, गणित बुद्धिमत्ता फास्ट ट्रॅक बॅच मधून होत नाही. बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवल, एक्झाम ओरिएंटेड आणि फोकस एक्झाम झाली तरच तुम्हाला ही पोस्ट मिळवता येणार आहे. 2022च्या तुलनेमध्ये तुम्हाला 2025 मध्ये जर विचारात घेतलं किंवा 26 मध्ये विचारात घेतलं तर अगोदर जर समजा 10 लोक होते तर आता 1000 लोक झालेली आहेत. लक्षात ठेवा, कारण बीएड करणाऱ्यांची संख्या तुफान वाढलेली आहे. म्हणून ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. इथे बॅचेस उपलब्ध आहेत, त्या बॅचेस जॉईन करायला विसरू नका. तिथे लिंक या ऑप्शन वर गेलात की तुम्हाला सर्व बॅचेस उपलब्ध असणार आहेत. गणित बुद्धिमत्तेची स्पेशल वर्षभराची बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता मी हे तळमळीने का सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, आता 1539 तलाठीच्या जागा आलेल्या आहेत. आणि कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर याचं कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर 7 लाख लोक तरी फॉर्म भरतात. किती? 7 लाख लोक तरी फॉर्म भरतात. आपली TIT एक्झामच्या 4 मध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त फॉर्म येत नाहीत. आणि जागा जर विचारात घेतलं, आता सध्या स्थिती म्हणजे 25,000 शिक्षक भरती होणार आहे. पुढल्या वेळेस 15 तर 1000 होईल. फक्त संयम ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे. हातातली कोणतीही परीक्षा तुम्ही सुटू देऊ नका. आणि वर्षभर तुम्हाला जर लिंक मध्ये राहायचं असेल तर ग्रो अकॅडमी पुणे इथे लक्षात ठेवा. ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप तर डाउनलोड कराच करा. त्याचबरोबर आपला नंबर सुद्धा सेव्ह करून ठेवा. जर तुम्हाला कुठलीही शिक्षक भरतीमधील अडचण असेल, मला व्हॉट्सअपवर कळवायची आहे. तुम्हाला ती अडचण सॉल्व्ह केली जाणार आहे. कारण हे कॉम्पिटिशन सांगण्याचं कारणच इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये अजूनही शिक्षक भरतीमध्ये स्पर्धा आलेली नाही. आणि त्या स्पर्धेला छेदायचं म्हटल्यानंतर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करणं तेवढंच महत्वाचं आहे. पेपर लीकचा प्रॉब्लेम असू द्या, इथे सॉल्व्ह होईल. लवकरच आपल्याला प्राउंट विधेयकाच्या माध्यमातून पेपर लीकवर निर्बंध आणण्यात येणार आहेत. त्याचा फायदा सुद्धा आपल्याला भविष्यातील एक्झामसाठी होणार आहे. त्यामुळे पण ही TIT एक्झामचं लवकरात लवकर सरकारने असेल किंवा प्रशासनाने लवकरात लवकर अपडेट द्यावं, हीच विनंती आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून करतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.